टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भारतीय जनता पार्टीचा आजच्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सर्वांचे नेते आदरणीय जगन्नाथराव पाटील साहेब, आपल्या पालघर जिल्ह्यातील पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे नेते आदरणीय गणेश नाईक साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नंदू परब, सन्माननीय सर्व आज इथे उपस्थित असणारे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आज ज्यांच्यामुळे हा प्रवेश होतो आहे ते आदरणीय काँग्रेसचे गटनेते आदरणीय नंदू म्हात्रेजी, आदरणीय हृदयनाथ मोहिलजी, त्याचबरोबर आदरणीय जितू भोईर, सन्माननीय शैलेश भोईर, सन्माननीय सदानंद म्हात्रेजी, सर्व उपस्थित असणारे सर्व, त्यांच्याबरोबर आलेले सर्व सहकारी, खरं तर आज आम्हा सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आनंदाची असा क्षण आहे की तीनही लोकप्रतिनिधी म्हणून या सर्वांनी गेली वर्षानुवर्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये किंवा त्या अगोदरही यांच्या सर्व पूर्वजांनी या संपूर्ण शहराला त्यांचं काही ना काहीतरी सातत्याने जनहिताच्या दृष्टिकोनातून योगदान राहिलं आहे आणि असे अनेक प्रसंग सांगता येऊ शकतील की ज्यावेळेला ही सर्वजण ज्यावेळेला काँग्रेस पक्षामध्ये नगरसेवक म्हणून भूमिका बजावत होते, मीही भारतीय जनता पार्टीचा एक नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करायचो, परंतु ही सर्व मंडळी विकासात्मक कामामध्ये कधीही त्यांनी पक्ष आणला नाही आणि सर्वानुमते डोंबिवली असेल किंवा कल्याण डोंबिवलीतला एखादा विषय असेल त्या विषयाला पूर्ण ताकदीने हे पाठीशी त्या वेळेला कायमस्वरूपी राहिले अशी ही सर्व मंडळी, विकासात्मक विचार करणारी अशी ही सर्व मंडळी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये यांनी सर्वांनी प्रवेश केला. खरं तर गणेश नाईक साहेब हा रस्सी खेच आहे, फारच आहे, म्हणजे जेवढी पाहिजे त्याच्यापेक्षा जास्तच रस्सी खेच आहे, परंतु तरी सुद्धा एक विचारावरती आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्वजण की तुमच्या सर्वांचे असणारे, यांच्याबरोबरचे असणारे वर्षानुवर्षाचे संबंध असतील, या सर्व गोष्टी सांभाळून त्यांनी आज आपल्या पारड्यामध्ये, भाजपाच्या पारड्यामध्ये येण्याचं ठरवलं. म्हणून मी या सर्व मंडळींचं खरं तर फार फार आभार मानतो आणि मी तुम्हाला आश्वासित करतो की त्या विश्वासाने तुम्ही सर्वांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्यावरती विश्वास ठेवून आज पक्षामध्ये प्रवेश केला. ज्या अपेक्षा तुमच्या प्रभागामध्ये आणि डोंबिवलीच्या संदर्भात आहेत, तुम्ही विश्वासाने ज्या आला आहात त्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ दिले जाणार नाही याची मला खात्री बाळगतो. जे वर्षानुवर्षाचे तुमचे आणि माझे असणारे जे संबंध आहेत, नाते आहेत, दोस्ती आहे, ही सगळ्यांना जग मान्य आहे आणि त्यामुळेच तुम्ही हा निर्णय घेतला. त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि एकच सांगतो की आपण सर्वजण एका राष्ट्रीय विचारधारेबरोबर वर्षानुवर्ष काम केलं आहे. मी आज येतानाही आपल्या सर्वांच्या कुटुंबियांशी सगळ्यांशी भेटलो आहे, त्यामुळे घरातील असणारी परिस्थिती ही मला कल्पना आहे.
परंतु मी तुम्हाला सांगतो, तुम्ही त्या कुटुंबातून ज्या वेदना घेऊन तुम्ही इथे आलात, मी खात्रीने सांगतो की हे कुटुंब जे भारतीय जनता पार्टीचे जे कुटुंब आहे, हे कुटुंब हे तुम्हाला कुठेही वेगळं करू देणार नाही याची मी तुम्हाला पूर्ण खात्री देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.